नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त पावापासून एक छान अशी चटणी कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी 6 लादी पाव घेतलेले आहेत। तर आता आपल्याला या पावांचे तुकडे करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। आणि आता इथे सर्व पावांचे तुकडे करून झालेले आहेत। आता आपण बुंदी करून घेऊया। त्यासाठी इथे 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतले, 1 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकले, पाव चमचा हळद। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आणि पाणी टाकून हे थोडंसं सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे हे छान असं बॅटर तयार करून झालेलं आहे। तर इथे कढईत तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की आपल्याला एक छोट्याशा झाऱ्यावर हे बॅटर टाकून ह्याची छान अशा पद्धतीने बुंदी तयार करून घ्यायची। बुंदी करत असताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून बुंदी करून घ्यायची। तर इथे थोडीशी बुंदी टाकून झालेली आहे। आता गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला ही बुंदी छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे। तर आता बुंदी छान अशी खरपूस तळून झालेली आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आणि इथे आपली बुंदी मस्त अशी तळून झालेली आहे। आता अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचीही बुंदी तयार करून घ्यायची। तर अशा पद्धतीने सर्व बुंदी तयार करून झाली आहे। आता आपण त्याच कढईमध्ये त्याच पावाचे तुकडे गरम करून घ्यायचे। तर गॅसची फ्लेम फुल ठेवूनच हे आपल्याला 5 ते 7 मिनटं खरपूस असे पाव परतून घ्यायचे। तर इथे फुल गॅसवर 5 मिनटं पाव छान असे भाजून झालेले आहेत। आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि यावर थोडंसं तेल टाकून आणखीन एक 3 ते 4 मिनटं हे पाव खरपूस असे भाजून घ्यायचे। तर इथे सर्व पाव छान असे खरपूस भाजून झाले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि आता हे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे। आता पाव थंड होत आहेत तोपर्यंत कढईमध्ये आता शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर इथे पाववाटी शेंगदाणे इथे घेतले आहेत। आता हे खरपूस असे भाजून घ्यायचे। तर इथे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाले आहेत। आता गॅस बंद करायचा। तर आता इथे पावसुद्धा थंड झालेले आहेत। आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊयात। तर सर्व पावाचे तुकडे या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे। आता यातच तयार केलेली बुंदी यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि आता भाजलेले शेंगदाणे यात टाकायचे। आता 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि यामध्ये 1 ते 1.5 चमचा कांदा मसाला टाकायचा आहे, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व छान असं बारीक वाटून घ्यायचं। तर अशा पद्धतीने इथे ही चटणी छान अशी बारीक वाटून झाली आहे। आता आपल्याला ही परतून घ्यायची। तर इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये ही चटणी टाकून परतून घ्यायची। गॅसची फ्लेम स्लो ठेवून छान अशी खरपूस चटणी परतून घ्यायची। तर अशा पद्धतीने ही चटणी मी 4 ते 5 मिनटं छान अशी परतून घेतली आणि आता गॅस बंद करायचा आणि ही सर्व चटणी कढईत व्यवस्थित अशी सर्व बाजूनी पसरवून ठेवायची। त्यामुळे छान अशी कुरकुरीत चटणी तयार होते।
तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.